नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण आजचा पिक्चर या सिरीजमध्ये बोलूया अस्तित्व या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत प्रदर्शित झाला होता. तर अस्तित्व हा चित्रपट हिंदीमध्ये तुम्ही यूट्यूबवर आणि प्राईमवर पाहू शकता. या चित्रपटाला त्यावेळी बेस्ट फीचर मराठी फिल्म या कॅटेगरीमध्ये नॅशनल अवॉर्डसुद्धा मिळाला होता. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत तब्बू, सचिन खेडेकर, रवींद्र मानकनी, स्मिता जयकर, मोहनीश बहल, सुनील बर्वे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत महेश मांजरेकर. तर बोलूया स्टोरीबद्दल. श्रीकांत आणि अदिती त्यांच्या मुलासोबत सुखात राहत असतात. श्रीकांतचा स्वतःचा व्यवसाय असतो, त्यामुळे पैशाची काही कमी नसते. त्यात त्याला पुरुषी अहंकार असतो. बायकोने बाहेर काम न करावे असं त्याला वाटतं. म्हणून त्याची पत्नी इतकी वर्ष घरातच आपला संसार आणि घर सांभाळत असते. पण तिचं त्याच्या नवऱ्यावर आणि कुटुंबावर फार प्रेम असतं. म्हणूनच ती तिच्या नवऱ्याच्या शब्दाबाहेर नसते. तर असंच एका दिवशी श्रीकांतला असं एक भूतकाळातलं रहस्य तेही अदितीबद्दल समजतं की तिथून त्यांच्या संसारात दरी निर्माण होते. तर असं कोणतं रहस्य श्रीकांतला समजतं, अदितीची काय बाजू असते, त्यात अनिकेतचं काय अस्तित्व असतं आणि शेवटी अदिती कोणता निर्णय घेते हे पाहण्यासाठी तुम्हाला हा मस्ट वॉच अस्तित्व चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया अशा पॉईंट्सबद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. त्यात काही स्पॉयलर्स सुद्धा असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट. अस्तित्व हा चित्रपट खरंच काळाच्या पुढचा आहे. याची मांडणी अतिशय साधी आहे, पण जो विषय घेतला आहे आणि ज्या रीतीने गुंतवला आहे त्यात सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय या बाबी चित्रपटाला खास ठरवतात. त्यात तब्बूने काय काम केलं आहे, तिचा चेहरा सांगतो की त्यावेळी ती कोणत्या अवस्थेतून जात होती. सचिन खेडेकर आणि तब्बू यांमधील जे सीन्स आहेत, जे संभाषण होते ते इतके गंभीर होते की आपण पण त्यात गुंतून जातो आणि चित्रपटाची कथा आपल्याला विचार करायला भाग पाडते. लग्नानंतर विवाहबाह्य संबंध होणे ते पण एका मनाच्या कमजोरीमुळे. त्याला विविध बाजू असतात. मानवी भाव कसे असतात, पुरुष कसा विचार करतो आणि याबाबत स्त्री कशा विचार करतात, त्याबद्दल किती अपराधीपणाची भावना असते, हे सगळं हा चित्रपट टिपतो. आणि याचं श्रेय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जातं. एखादा पुरुष कसा आपल्या स्त्रीला दाबवून ठेवतो, त्याचं प्रेम किती जाचक असतं. भले तो कुटुंबासाठी करत असतो, पण पत्नी फक्त नावालाच त्याच्यासोबत असते. तिच्याही काही गरजा असतात, याकडे पूर्ण दुर्लक्ष कसं होतं. आणि त्यातून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुरुषांचे विवाहबाह्य संबंध हे किती सामान्य गोष्ट आहे हे दाखवणे. हे सगळे मुद्दे, हे विषय या चित्रपटामधून अचूकरित्या मांडले आहेत. अस्तित्व हा चित्रपट पाहताना आपल्या लक्षात येतं की अशा विषयावर मराठीमध्ये एक चित्रपट बनून गेला आहे आणि त्याचं नाव आहे कळत नकळत. त्याचा रिव्ह्यूसुद्धा आम्ही केला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. तर हा होता रिव्ह्यू अस्तित्व या चित्रपटाचा. हा चित्रपट आवर्जून पाहण्यासारखा आहे. तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.